आपल्या पोराला आपण घरी बनवतो. आपल्या पोराला कुठं माती लागणार नाही याची काळजी प्रत्येक आई घेते, प्रत्येक वडील घेते. अरे त्याला शाळेमध्ये काम सांगितलं, एक विद्यार्थी जर झाडत असेल त्याच्या आई म्हणते अरे याला झाडाला लावलं का तुमच्या शाळेमध्ये चपराशी नाही का. एखादी विद्यार्थी असेल आणि त्याला जर आपण कांदे कापायला लावले तर म्हणते अरे तुमची बाई नाही आहे का, तुमची चपराशी नाही आहे का. आहे, आमच्याकडे चपराशी नाही आहे. ज्या शाळेचा मुख्याध्यापक, ज्या शाळेचा शिक्षक स्वतः हातात पावडं घेते, ज्या शाळेचा शिक्षक स्वतः मूत्री भरत होते, ज्या शाळेचा शिक्षक खराटा घेऊन रेती घेऊन कचरा पेटवते ना, त्या गुरुजीकडे पाहून तरी त्या विचारणाऱ्याने विचार करायला पाहिजे का खरंच हे बोलणं आपलं योग्य आहे का. याचा विचार जेव्हा होईल ना तेव्हा काहीतरी होईल. सगळे लोक करतात. माझे मांडवे सर आहे, त्यांना कमरेचा त्रास आहे. मूर्ती लहान कीर्ती महान. ती व्यक्ती सदैव कामात असते. माझ्या इथे रिकामं कोणीच नाही राहत. तुम्हाला बघा हात मागं ठेवून बिलकुल बसले आहे, पोरं कामं करताय असं तुम्हाला कधीच दिसणार नाही. पाणी आम्ही सगळेच मारतो, खराटा आम्ही सगळेच मारतो, झाडझूड आम्ही सगळेच करतो आणि जे जे शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी आम्हीच करतो. तरच सर आहे, त्यांना कमरेचा त्रास आहे, तरी ह्या विटा लावण्यासाठी त्यांचं सहकार्य महत्वाचं आहे. आणि माझ्या शाळेमध्ये पहिलीतला विद्यार्थी, वातावरण पाहून पहिलीतला विद्यार्थी म्हणते की भाऊ सर मी काय करू, व्हॉट शुड आय डू. कारण सगळे मोठे मोठे पोरं सगळे काम करताय, कोणी विटा नेत आहे, कोणी घेत आहे, आणि माझं तर वय लहान आहे. मी पहिलीत आहे, जस्ट आलेला आहे, 2-4 महिने झाले. तर मी कोणतं काम करू हा विचार, हा प्रश्न तो विद्यार्थी आपल्याला विचारते. ही आपल्यासाठी मोठी जमेची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये श्रमदानाचं महत्व समजलं, श्रम काय आहे, श्रमाचं महत्व त्याला समजलं, हे सगळ्यांना समजणं आवश्यक आहे. शाळा सगळ्यांची आहे, ती स्वच्छ ठेवणं, सुंदर ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत आणि तुम्ही सगळी मला मदत कराल अशी अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट पैशाची आहे, निधीची आहे. मला असं माहित पडलं की लोक मदत करत नाही. आवश्यक नाही सगळ्या ठिकाणी पैसा दे. आम्हाला खोखोच्या खुंट्याची गरज होती. एक व्यक्ती इथून जाते आणि त्यांना दिसते की गुरुजी खुंट तोडत आहे, पोरं खुंट तोडत आहे. ती व्यक्ती येते आणि कुऱ्हाड घेऊन ते आम्हाला खुंट तोडून देते. ही आमच्यासाठी लाख मोलाची गोष्ट आहे. आम्हाला कोणतं काम पडलं तिथं पाऊल भाऊ आहे, आमचे अर्णवचे वडील आहे. काही सांगा तुम्ही, कधीही सांगा, अर्ध्या रात्री एखादी वस्तू लागत असेल तर ते आपल्याला आणून देतात. एवढंच नाही, त्यांचं पोरगं येते, अर्णव सारखं पोरगं येते आणि सध्या कुऱ्हाड म्हणते मी तोडून लागतो. हेही करणारे आपल्याच गावात लोक आहेत. काल विद्यार्थी आले, उशिरा आले बिचारे, त्यांना काही माहित नव्हतं. मी कोणाला बोलावलं नाही, मी कोणाला फोन केला नाही. मी आलो आणि पाणी मारणं चालू केलं. ते 2-3 पोरं आले, माझ्या शाळेतही नाही ते, तरी ते पोरं येऊन इथली रेती उचलून हे सगळं साफ करू लागलं. ही मदतच आहे ना. असे लोक ज्या गावामध्ये आहे त्या गावाला मी खराब कसं म्हणावं, का म्हणावं खराब. मला जेवढे भेटले, मला भेटणारे सगळेच लोक मला चांगले वाटले. मग हे जर गाव चांगलं आहे, इथले लोक चांगले आहे, इथलं सगळं चांगलं आहे, सदन लोक आहे, पैसेवाले आहे, त्या गावची शाळा कशी पाहिजे. कारण शाळा हे गावाचं प्रतिबिंब आहे. जे गाव चांगलं आहे त्या गावची शाळा चांगली असली पाहिजे आणि ज्या गावची शाळा चांगली आहे ते गाव असलं पाहिजे. शाळा ही गावापुरती मर्यादित नाही, म्हणजे शाळा ही शाळेपुरती मर्यादित नाही आणि गाव गावापुरतं असं वेगळं असं वाटलं मला काहीतरी, का गाव वेगळं आहे, शाळा वेगळी आहे. ही गोष्ट आपल्याला पटणारी नाही. या शाळेच्या प्रत्येक कामामध्ये मला गावाचा सहभाग अपेक्षित आहे. आणि शाळेचा सहभाग हा गावात तुमचा कोणताही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमामध्ये तुमच्या कोणत्याही सुखदुःखामध्ये ही शाळा समाविष्ट असली पाहिजे. तर ती शाळा आहे आणि तर ती गाव आहे. पैसे सगळेच कमावतात, पैसे कोण कमवत नाही, सगळे पैसे कमावतात. आपण लाखानं पैसा कमवत असू, पण दानात 10 रुपये दुसऱ्यावर खर्च करण्यासाठी आपल्याला दातृत्वाची भावना असली पाहिजे. 10 रुपये खर्च करणं खूप मोठी गोष्ट आहे. स्वतःवर 100-2,000चा बंपर जर दिला ना, मी गटा पिऊन घेतो. 2,000 कसे जाते मला माहित पडत नाही. मला बकरा कापाचा आहे, मला कोंबडा कापाचा आहे, 700-800चा 1000चा कोंबडा मी कापतो, 10,000त माझी पार्टी जाते, मला त्याचं काहीच वाटत नाही. पण दुसऱ्याला 10,000 द्यायचे, 10 रुपये द्यायचे असेल ना, 20 रुपये, त्याचाही विचार आम्ही करतो. मला असं कोणी जाणवलं नाही
पण मी हे नेहमी बोलतो ह्या भाषणामध्ये की अरे हे सगळं तर आपल्यासाठी आहे ना. एक पार्टी आपण कमी खाऊ, एका कोंबड्याचा जीव कमी घेऊ, एक बंपर कमी केला तरी खूप सारं होऊ शकतं. म्हणजे याचा अर्थ असंही नाही की बा आपण जर 100 बंपर पित असेल तर सरनं सांगितलं एक बंपर कमी प्या म्हणजे 99 प्या, असंही बिलकुल समजू नका. नकोच या गोष्टी, नकोच या गोष्टी. हे गाव चांगलं आहे, इथले लोक चांगले आहेत, चांगल्या पद्धतीनेच आपण राहिलं पाहिजे आणि आपण राहत आहे याची अपेक्षा मला आहे आणि तुम्ही ते करावं. निधीचा विषय, माफ करा महाराज, थोडं जास्त बोलत आहोत, थोडा वेळ जास्त घेत आहोत, पण बोला असं वाटतं मला. निधीची कमतरता शाळेमध्ये आहे. गावात येणार आहोत आम्ही, मदत करत नाही असं आम्हाला माहित पडलं, पण इथल्या बजरंग मंडळानं आहे ना या मंडपसाठी 2000 रुपये न मागता दिले, न मागता 2000 रुपये. हे दातृत्वच आहे ना, करू शकता. अशीच अपेक्षा मला तुमच्याकडून आहे. पैसा खाणारा माणूस मी नाही, पैसा खाणारा मी माणूस नाही. पैसे लावणं आपलं काम आहे, कारण शाळा, या शाळेच्या भरोशावर आमची कुटुंब चालतात, आमचे पोट या शाळेच्या भरोशावर भरतात. त्याच्यामुळे शाळेतला पैसा खाणं, विद्यार्थ्याचा पैसा खाणं, आलू चोरणं, कांदे चोरणं याच्यातला मी बिलकुल नाही आणि मला ते खपणार आहे कोणी असो. तर अशा पद्धतीनं आपल्याला आपली शाळा पुढे न्यायची आहे. ती सर्व पातळीवर असली पाहिजे. खेळामध्ये विद्यार्थी असले पाहिजे, गुणवत्तेमध्ये विद्यार्थी असले पाहिजे, एक आदर्श विद्यार्थी आपल्या शाळेतून घडला जावा अशी अपेक्षा पाहिजे. याच्यासाठी 75% काम तुमचं आहे, तुमची मदत मला 75% आवश्यक आहे. तेव्हाच या सगळ्या गोष्टी. पोरग शिव्या देत आहे, अर्धा हात मधूनच बोलते पोरग. मला कधी कधी वाटते याला बॉडी माहीतच नाही बाकीची, तो कमरेच्या खालून बोलते. का ऐकायचं आम्ही, कशासाठी ऐकायचं? द्या ना 2 कनपडात, हो पुढची पुढं. चुकला तिथं करेक्ट करणं आवश्यक. हे जर करत असू आपण तर काहीतरी होईल, नाही तर आपलं पोरग थोडी वेळ ते दुसऱ्याचं वेळ असा विचार करून जमणार नाही. आणि असा विचार होत असेल त्याला कारणीभूत त्याचेच आई वडील आहे, कारण त्यांना ते सहन होत नाही. आपल्या पोराला कोण काही म्हणणं सहन होत नाही दुसऱ्यानं, त्याच्यामुळे दुसरेही विचार करतात की अरे याले सहन होत नाही, आपण कशाला म्हणायचं त्याच्या पोराला जाऊ दे, त्याचं पोर काय जाऊ दे. असं करून चालणार नाही. हे गाव आपलं आहे, इथला प्रत्येक माणूस आपला आहे, इथला प्रत्येक विद्यार्थी आपला आहे असं समजून आपण चाललं पाहिजे, अशी अपेक्षा आपली आहे. व्यसनाकडे पोरं जात आहे, व्यसनाकडे पोरं जात आहे. छोटे छोटे पोरं खर्रा खायला लागले आहे, रोजच्या पुड्या खात आहे. याचे परिणाम आता मी सांगावं इतके लहान तुम्ही नाहीतच, आणि काय आहे परिणाम, काय दुष्परिणाम काय सगळं आपल्याला माहित आहे. याच्यावरही लक्ष देणं आपल्याला आवश्यक. हे जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थानं गाव समृद्ध होईल, शाळा समृद्ध होईल. निधीच्या बाबतीत बोलायचं आहे, मला काही गरज आहे की गेट वाढवणे आहे, कंपाऊंड करणे आहे. मी जबरदस्ती तर कोणावर करतच नाही, पण तुम्ही काही अपेक्षा कराल म्हणजे काही मदत आमच्या शाळेला कराल अशी अपेक्षा निश्चितच बाळगू शकतो. माझी समिती आहे, माझे लोक आहे, माझे गावातले लोक आहे, माझे विद्यार्थी आहे, माझी विद्यार्थी आहे, या सगळ्यांनी काहीतरी शाळेला मदत करावी अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. हा शाळेच्या बाबतीतला मुद्दा झाला. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये सांगतो, आपल्या शाळेमध्ये आपण यावेळेस 30-32 सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर हे आयोजन आपण विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे आणि आपलाही आनंद वाढावा म्हणून आपण आपल्या सगळ्याला इथे बोलवलेलं आहे. असा आपला वेळ कुठे जात नाही, सगळीकडे जाते. ते विद्यार्थी तयार होऊन आलेले आहे, त्यांच्या तयाऱ्या चांगल्या झालेल्या आहे आणि छान पद्धतीनं ते डान्सही आपल्या इथं आता करणार आहे, काही नाटकं आहे, त्या सगळ्याचा आस्वादही आपण घ्यावा, माझ्या शाळेला भरभरून मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज त्याच्यातही मला एक योगायोग, दुग्ध शर्करा योग म्हणतात त्याला, असा दिसून आला की सप्ताह गावाचा आहे, सप्ताह गावाचा आहे. कोणते महाराज मी शाळेमध्ये जाऊन स्टेजवर पाहिले नाही. 20 वर्ष मी सर्व्हिस केली,
20 वर्ष मी सर्व्हिस केली, 21 सुरू आहे मला. मी महाराज शाळेच्या स्टेजवर पाहिले नाही. सप्ताह असून आपले महाराज आपल्या शाळेसाठी वेळ देऊन आपल्या स्टेजवर उपस्थित झाले. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, आमच्या शाळेसाठी अभिमानाची गोष्ट आहे, ही गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण माझे काही सवंगडी, माझे काही सोबती त्यांना भेटले असतील आणि त्यांनी सांगितलं असेल का महाराज आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे आणि आपण या. माझं तर साहेबासोबत बोलणंही झालं नाही, सरसोबत महाराजांसोबत बोलणंही झालं नाही. घाईमध्ये मी तर काही लोकांना फोनही केले नाही. मी फोन तर कोणालाच केले नाही, मला वेळच भेटला नाही तयारी करता. पण महाराज आले. महाराजाला कोणी आणलं? तुमच्याच गावातल्या लोकांनी आणलं. त्यांनी का आणलं? तर त्यांना वाटलं शाळा काहीतरी आहे, काहीतरी डेव्हलप होत आहे आणि महाराजांनी माझ्या शाळेत यावं, ही शाळा माझी आहे ही भावना त्या लोकांमध्ये निर्माण झाली, म्हणून त्यांनी महाराजांना शाळेत आणलं असं मला वाटतं. असेच कार्यक्रम होत राहतील. महाराजांना मला वाटतं आता सप्ताह काहीतरी कीर्तन वगैरे आहे, भागवत आहे, तर महाराज बोलणार आहे. माझ्या बोलण्यामध्ये जर काही कमी जास्त राहिलं असेल तर आय एम सॉरी. पण मी असं माग बोलून असा माणूस नाही. जे आहे तोंडात आहे सांगून द्यायचं, स्पष्ट असलं पाहिजे माणसानं. माग काड्या करायला काही फायदा नाही. स्पष्ट स्वभावाचा माणूस आहे मी, म्हणून स्पष्ट बोललो. राहिलं 26 जानेवारी विषयी तर मी काहीच बोललो नाही. बोलतो म्हटलं तर खूप बोलता येते, पण मी काहीच बोलणार नाही. अधिकार आणि कर्तव्याचा संबंध आजच्या दिवसासोबत आहे. 26 जानेवारी 1949 ला आपण प्रजासत्ताक भारतामध्ये सामील झालो. म्हणजे आपण आपलं जे संविधान आहे ते आपण अंगीकृत केलं आणि खरा गणराज्य, लोकांचं राज्य, प्रजासत्ताक हे त्या दिवशी ठरलं. त्यात काय सांगितलं आपल्याला? लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य. याच्यावरही काही बोलणार नाही. दुसरा एक महत्वाचा विषय मला जो महत्वाचा वाटते तो आहे अधिकार आणि कर्तव्य, ज्याच्यावर आपण नेहमी भांडतो. ही माझी जागा आहे, ही माझं शेत आहे, ही माझं घर आहे, हा माझा रस्ता आहे, इथून माझी नाली आहे, ये है वो है अमका आहे, ठिलाना आहे. याचा विचार करत असतानाच माझं कर्तव्य काय आहे याचा कुठेतरी आपण सोडतो, कुठेतरी विचार सोडतो. अधिकारासाठी भांडताना माझं असं काहीच म्हणणं नाही. आपले अधिकार आहे ते आपल्याला मिळालेच पाहिजे, पण आपलं कर्तव्याचं पालनही आपण केलं पाहिजे. विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांनी शाळेत येणं तितकंच अपेक्षित आहे, कारण त्यांचं ते कर्तव्य आहे विद्यार्थी दशित असताना. अंगणवाडी आहे, त्यांनी त्यांचं काम करणं अपेक्षित आहे. गुरुजी आहे, शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे, शाळा व्यवस्थापन समिती आहे, ग्रामपंचायत असो, कोणीही असो, प्रत्येकानं जसं अधिकारासाठी आपण भांडतो तसं कर्तव्याचं पालन केलं पाहिजे, एवढी अपेक्षा आजच्या दिवशी बाळगतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.